आता काय स्टेटस आहे, कधीपर्यंत निकाली निघेल आणि तुम्ही ज्या जागांवर दावा करताय त्या जागेवर काँग्रेसने देखील दावा केलेला आहे? असं आहे की मी जागा वाटप समितीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं मी नाही, परंतु मला जे काम दिलेलं आहे ते काम चोख करण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो. मी दुसऱ्याच्या कामामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही. 28 जागा ह्या मला पूर्व विदर्भामध्ये दिलेल्या आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा 26 जागा माझ्याकडे दिलेल्या आहेत. 28 नी 26 54, माझी स्वतःचा विधानसभा मतदारसंघ 55 आणि रत्नागिरी जिल्ह्यातला खेड दापोली मतदारसंघ 56. तूर्त मी 56 विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचा निकाल लवकरात लवकर लागावा असा माझा प्रयत्न आहे. 56 मध्ये तुमचं किती टार्गेट आहे? काय निवडून आणण्याचं? 56 मध्ये किमान 36 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे. उद्या आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब येणार आहेत. कळमेश्वरला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा, तिथले आमचे घमशान मक्कासरे यांच्या संस्थेमार्फत जो उभा राहिलाय त्याचं उद्घाटन उद्धव साहेबांच्याच हस्ते व्हावं असा त्यांचा आग्रह होता. त्या ठिकाणी उद्धव साहेब येत आहेत. मी आता ह्या सगळ्या पूर्व विदर्भाची आढावा बैठक संपल्यानंतर तुम्ही बघताय हजारो लोक आहेत. घोषणा लोकांना दाखवता की नाही? पूर्व विदर्भामध्ये शिवसेना नाही म्हणणाऱ्यांना शिवसेना काय आहे ती, आणि म्हणून उद्याच उद्धव साहेबांनी जर वेळ दिला तर पूर्व विदर्भातल्या जागांचा आम्ही जागा कुठल्या लढवणार उमेदवार नंतर याचा निर्णय टेंटेटिव्हली मी करून घेईन. भाऊ, महायुतीने पहिली जागा जी आहे म्हणजे पहिली यादी ती जाहीर करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त शोधलेला आहे, काय म्हणा? असं आहे की त्यांच्या महायुतीनं कधी यादी जाहीर करावी कधी नाही हा त्यांचा अधिकार आहे. आमची जाहीर यादी जर पितृपक्षामध्ये सुद्धा जाहीर झाली तरी मला आनंद वाटेल, कारण ते मुहूर्त शोधतात. आम्ही पितृपक्ष जो आहे तो मी अशुभ मानत नाही. मी बरीचशी कामं ही पितृपक्षातच करतो. का माहिती आहे तुम्हाला? पितृपक्ष याचा अर्थ काय की आपले पूर्वज या 15 दिवसाकरता स्वर्गातून खाली जमिनीवर आलेले आहेत. आता ते जमिनीवर आलेले असताना त्यांच्या उपस्थितीतच चांगलं काम केलं तर बरं आहे की नाही? त्यांना वाटेल की नाही आपले दिवटे काय काम करतायत ते, आणि म्हणून मी हा काही महिना अशुभ समजत नाही. उद्या जरी आमची जाहीर झाली यादी तरी तिचं मी स्वागत करेन. धन्यवाद. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीमध्ये ज्या आहेत जास्तीत जास्त जागा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस घेण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त 44 जागा ज्या आहेत उद्धव ठाकरे सेनेला करू शकतात असं म्हणतात. आमच्या जागा वाटपाचं काम काय आम्ही प्रकाश आंबेडकरांच्याकडे दिलेलं नाही किंवा त्यांच्या जागा वाटपांचं काम आम्हीही घेतलेलं नाही. त्यामुळं आम्ही किती जागा घ्यायच्या हे ते ठरवू शकत नाहीत आणि ते किती जागा घेणार हे आम्ही सांगू शकत नाही. आमचं आम्ही सांगू, त्यांचं त्यांनी सांगावं, एवढंच मी सांगेन. बरोबर आहे की नाही? ओके. 50 खोके.